मराठी मनोरंजन सृष्टीत झी चित्रगौरव पुरस्कार मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. अशातच आता या पुरस्कार सोहळ्यादरम्यान एका स्किटमध्ये बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याची मिमिक्री करण्यात आली. या स्किटमध्ये एका बुक्कीत टेंगूळ तसेच झापूक झुपूक असे अनेक डायलॉग सूरजचे घेण्यात आले. या स्किटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. याबद्दलच सूरजने एक व्हिडिओ शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. सूरजने या व्हिडिओमध्ये म्हटलंय की स्किट मधलं कॅरेक्टर मला आवडलंय, पण मला या सोहळ्याला बोलावलं नाही. याबद्दल सूरजने खूप नाराजी व्यक्त केली आहे. सूरजने झापूक झुपूक या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती, पण मला या सोहळ्याला निमंत्रण आलं नाही, मला बोलावलं नाही, त्यामुळे मला खूप दुःख झालंय अशी नाराजी सूरजने व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे. सूरजने या व्हिडिओमध्ये म्हटलंय की काही कारणास्तव मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय, कारण माझं मन खूप दुखावलं गेलं आहे. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये माझं कॅरेक्टर प्ले करण्यात आलं, याचा मला प्रचंड आनंद होत आहे. पण माझ्या मनात एक खंत आहे, ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली आहे. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यातील टीम खूप मोठी आहे. त्या टीमची मंडळी खूप मोठी आहे. त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाही. त्यांनी मला निदान बोलावलं असतं किंवा एखाद्या कोपऱ्यात बसवलं जरी असतं तरी मला खूप बरं वाटलं असतं, पण मला त्यांनी फोन सुद्धा केला नाही, मला या सोहळ्याला निमंत्रण सुद्धा दिलं नाही. हे पाहून माझं मन खूप दुखावलं गेलं आहे. मी माझ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न विचारतोय की त्यांनी मला सोहळ्याला बोलवलं पाहिजे होतं की नाही. असा प्रश्न सूरजने महाराष्ट्रातील त्याच्या लाखो फॅन्सला विचारला आहे. त्यामुळे सूरजच्या चाहत्यांनी सूरजने शेअर केलेल्या व्हिडिओवर कमेंट्स करत नाराजी व्यक्त केलेली आहे. सूरजला या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे होतं, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, अशा प्रतिक्रिया सूरजचे चाहते देताना दिसत आहेत. तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.